पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। स्ट्रॉंग रूमला शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांचं वेळोवेळी लक्ष। धुळे जिल्ह्यातील शिरपूर वरवाडे नगरपरिषद निवडणूक मतदान प्रक्रियेनंतर ईव्हीएम मशीन मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉल या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीत ठेवण्यात आली आहेत। यांसह मोठ्या प्रमाणात स्थानिक पोलिसांचा SRPFचे जवान तैनात करण्यात आले। या ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हेमंत पाटील यांच्यासह इतर नगरसेवक पदाचे उमेदवार हे देखील यावेळी स्ट्रॉंग रूमला भेट देत आहेत। नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय की मतदान झाल्यानंतर 20 दिवसाच्या अंतरानं मतमोजणी असल्यानं काही मतपेट्यांमध्ये गडबड व्हायला नको यासाठी स्ट्रॉंग रूमला उमेदवारांच्या वतीनं भेटी दिल्या जात आहेत। मुख्य संपादक जतीन बोरसे। स्ट्रॉंग रूमची आम्ही रोज पाहणी करतो आहोत। आमचे काही उमेदवार नगरसेवक पदाचे उमेदवार देखील इथं रोज येऊन पाहणी करतायत। रात्री अपरात्री देखील ते इथं पहारा देत आहेत आणि इथं आल्यानंतर चोख पोलीस बंदोबस्त आहे। SRPFचे जवान देखील तैनात आहेत। ते तर त्यांच्यावर अविश्वास दाखवण्यासारखं तर सांगता येणार नाही, पण ती बिचारे लोक देखील 24 तास पहारा देतात। पण एक मी प्रामुख्याने नमूद करेल की जनतेमध्ये संभ्रम आहे की निकाल इतका दिवस लेट का झाला आहे आणि हा निकाल इतका दिवस लेट झाल्यामुळे लोक आम्हाला सांगतात की भाऊ तिथं पहारा द्या, जाऊन या। त्यामुळे आम्ही त्या अनुषंगाने इथं रोज एक दिवस किंवा रोज संध्याकाळी एकदा फेरी आम्ही इथं मारतो आहोत। हाच आमचा इथे येण्याचा उद्देश आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।